नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला काल एक व्हिडिओ आपण शेअर केला होता आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या ज्या महिला भगिनींची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी. आता तुम्ही तो कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा आहे बघा. ह्याच्यामध्ये मी आपल्या ज्या एकल माता महिला आहेत म्हणजे एकट्या राहत आहेत त्यांच्यासाठी मी हा अर्ज दुसरा तयार केलेला आहे. तर नक्कीच या व्हिडिओला सुद्धा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचतील आणि त्या बिचारा सुद्धा आपल्या पद्धतीने ह्या प्रोसिजर करतील आणि त्यांना लाभ चालू होईल किंवा आपल्या पोर्टलवर ई केवायसीचा ऑप्शन उपलब्ध करून देईल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले आपल्याकडे फेब्रुवारी महिना हा एकच आहे आपल्या ई केवायसी वर पोर्टलवर ऑप्शन आणण्यासाठी. पुढच्या महिन्यामध्ये आपलं अधिवेशन लागणार आहे, त्यामुळे आणि हे जे अर्ज मी तुम्हाला दिलेले आहेत ते अर्ज प्लीज 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 महिला व बाल कल्याण विभागाला भरून द्या. बाकी मी माझी प्रक्रिया करत आहे, तुम्ही तुमची सुद्धा करा. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊ आपण. सगळ्यात अगोदर वरती मी हेडलाईनला काय लिहिलेलं आहे बघा. वरती लिहिलंय मी विनंती अर्ज, त्यानंतर या कोपऱ्याला लिहिलेला आहे मी इथे तुम्हाला दिनांक, त्यानंतर वरची जी हेडलाईन तुम्हाला ही जी दिसते आहे ते असं आहे प्रति लिहिलंय मी वरती आणि प्रतिच्या खाली लिहिलंय जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी साहेब असं लिहिलंय. त्यानंतर विषय लिहिलाय, खालच्या लाईनला विषय लिहिलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत असं लिहिलेलं आहे. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर बघा अर्जदाराचं नाव लिहायचं आहे, आधार क्रमांक लिहायचा आहे, अर्ज क्रमांक लिहायचा आहे आणि पत्ता लिहायचा आहे. झालं, 4 ओळी झाल्या. त्याच्यानंतर आपण खाली येऊया. महोदय लिहिलंय अगोदर वरती, त्याच्यानंतर खाली लिहिलंय मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असून माझा लाभ या तारखेपासून म्हणजे कुठल्या तारखेपासून तुमचा लाभ बंद झाला ती तारीख तुम्हाला तिथे लिहायची आहे. त्या पद्धतीने हा अर्ज तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर खाली येऊया. मी सत्यप्रतिज्ञेवर कळवते की माझ्याकडे दुसऱ्या आधार कार्ड संबंधित कुठलेच कागदपत्र नसल्यामुळे माझी ई केवायसी प्रक्रिया न झाल्याने माझा लाभ बंद झाला आहे. तरी आपणास विनंती की आम्ही दुसऱ्या आधार कार्ड कसे द्यायचे आणि परत एकदा आम्हाला ई केवायसी करण्यासाठी पोर्टलवर संधी उपलब्ध करून देण्यात यावी. मला या 1500 रुपयाची अत्यंत गरज व आवश्यकता आहे. आता हा जो अर्ज आहे, हा जो व्हिडिओ आहे, ज्या माझ्या एकल माता आहेत त्यांच्यासाठी माझा हा अर्ज आहे. लक्षात घ्या, अर्ज पहिलं वाचत जा आणि त्याच्यानंतरच मग अर्ज भरा, कारण का परत काही चूक नको तुमच्याकडनं व्हायला. तर या ठिकाणी हा अर्ज पूर्ण झाला. आता खाली येऊया. हे बघा इथं काय लिहिलंय, ठिकाणच्या पुढे तुम्ही कुठलं गाव, कुठला तालुका आणि कुठला जिल्हा ठिकाण लिहायचंय. त्यानंतर बघा दिनांक, इथं दिनांक लिहायचे. तुम्ही जेव्हा हा अर्ज देणार ना तो दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि इथं खालच्या साईडला तुमचे सिग्नेचर करायचे आहेत. त्यानंतर इथं सोबत आधार कार्ड झेरॉक्स व पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स मी देत आहे, म्हणून आधार कार्डचं झेरॉक्स आणि पहिल्या पानाचं म्हणजे पासबुकच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स, ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे यायचे ना त्या आधार कार्डचं झेरॉक्स या अर्जाला फिल करायचं आणि हा अर्ज तुम्हाला महिला व बाल कल्याण विभागाला द्यायचं आहे. कालचा वेगळा व्हिडिओ होता, आजचा व्हिडिओ वेगळा. अशा आपण 2 अर्ज तयार केलेले आहेत वेगवेगळ्या महिलांसाठी, म्हणजे ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड नाही, कुठलेही कागदपत्र नाहीत त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत त्यांच्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल मला असं वाटतंय. जर ही माहिती तुम्हाला समजली असेल किंवा हा अर्ज कसं भरायचा अजूनही समजलं नसेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या सर्व कमेंटच्या उत्तरांवर मी व्हिडिओ शेअर करत आहे. मला असं वाटतंय या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर कराल, कारण तुमचे जसे प्रश्न आहेत तसे त्या महिलांचे सुद्धा प्रश्न आहेत. त्यांना कोण मदत करेल, मी तुम्हाला करत आहे पण त्यांना कोण करेल, म्हणून ह्या व्हिडिओला शेअर करा. मी शेअर का करू असा विचार अजिबात करू नका. मी सुद्धा करते ना तुमच्यासाठी, मग तुम्ही सुद्धा त्या दुसऱ्या महिलांसाठी करा. बरोबर ना? मला असं वाटतं हा व्हिडिओ समजला असेल. अजून काहीही अडचणी असतील तर कमेंट करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल जो व्हिडिओ शेअर केलाय तोही व्हिडिओ जरूर पहा. चला तर मग भेटू परत.